आमच्या शिपच्या एका चुकीमुळे पूर्ण मुंबईची गॅस सप्लाय बंद होऊ शकते. कसं मी तुम्हाला सांगतो. मुंबईच्या वेस्ट साईडला अरेबियन सीमध्ये ONGC आणि बॉम्बे हायचे खूप सारे प्लॅटफॉर्म्स आहेत. हे प्लॅटफॉर्म्स मुंबईला आणि पूर्ण इंडियाला गॅस आणि ऑइल सप्लाय करतात. हो, सप्लाय तर करतात, पण कसे? 40-50 किलोमीटरच्या डिस्टन्ससाठी हे लोक शिप्स तर हायर करू शकत नाहीत. नाही समुद्राच्या वरून पाईपलाईन टाकू शकतात, कारण येण्या जाण्याचे रस्ते बंद होऊन जातील. म्हणून ह्यांनी डोकं लावून एक गोष्ट केली, समुद्राच्या वरून नव्हे तर समुद्राच्या खालून पाईपलाईन्स टाकल्या. त्यालाच म्हणतात अंडर वॉटर सबमरीन पाईपलाईन्स आणि केबल्स. आता मी तुम्हाला चार्ट्सवरती काहीतरी दाखवतो. सो हा आहे मुंबईचा डेझिग्नेटेड अँकरेज एरिया. आमच्या शिपला पण वेटिंग असते तेव्हा आम्ही इथेच कुठेतरी अँकरेज एरियाच्या मधोमध तुम्ही बघाल ही लाल लाईन आहे. ॲक्च्युली लाल लाईन नाही आहे, ही पर्पल लाईन आहे, पण हिला मी लाल हायलाईट केलेलं आहे. आणि हिला मी हायलाईट ह्यासाठी केलं आहे की ही नजरेमध्ये यावी. आमची शिप कधी पण इथे अँकर टाकायला आली तर ह्या लाल लाईनीच्या आजूबाजूला कुठेही अँकर टाकता कामा नये, म्हणून ही लाईन मी हायलाईट करून ठेवली. ही लाईन आहे तरी काय, हीच ती अंडर वॉटर सबमरीन पाईपलाईन आणि केबल. बघा ह्या साऱ्या पाईपलाईन्स आहेत आणि ही आपली ती पाईपलाईन आहे जी येऊन इथे नरिमन पॉईंटला भेटते. पण समजा चुकून आपल्या शिपनी त्या पाईपलाईनवरती अँकर टाकला तर काय, पूर्ण पाईपलाईन डॅमेज होणार आणि पुढच्या दिवसापासून पूर्ण मुंबईला गॅस सप्लाय बंद बंद बंद. म्हणून मी सांगतो, मर्चंट नेव्ही इज नॉट जस्ट अ जॉब, इट इज रिस्पॉन्सिबिलिटी.